नमस्कार मंडळी. मंडळी, मंत्री छगन भुजबळ यांनी नुकतेच एक मोठं विधान केलं आहे. त्यांनी हे जे विधान केलं आहे ते मराठा आरक्षणाचे आंदोलन करता आदरणीय मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल केले आहेत. काल माध्यमांशी बोलत असताना ते असे म्हणाले की ओबीसीचे आरक्षण संपले आहेत असे कोण म्हणते. हा, जात पडताळणीमध्ये जर काही चुका असतील तर त्यासाठी आम्ही लढतोय. कारण आमची 2011 पासून सरकारला हीच मागणी होती की लवकरात लवकर जात जनगणना करावी आणि सरकारने आता कुठे हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे सरकार आमच्या सोबत आहे असं मला पक्क वाटतं, असं देखील ते म्हणाले. पुढे त्यांनी जरांगे पाटलांबद्दल देखील विधान केलं. नेमके ते काय म्हणाले ही पूर्ण माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो. यासाठी ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. छगन भुजबळ बोलताना असं म्हणाले की मनोज जरांगे पाटील यांची लढाई ही आमच्या विरोधात नाही, त्यामुळे आम्ही काय बोलणार. हा, सरकार त्यावर बोलेल आणि निर्णय घेईल. आम्ही जात जनगणना करावी अशी सरकारला विनंती केली होती आणि सरकार त्यावर आता काम करत आहेत. त्यामुळे ओबीसी समाजामध्ये किती जाती येणार आहेत किंवा किती जाती आहेत यावर सरकार लवकरात लवकर निर्णय घेईल, असं देखील छगन भुजबळ म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांचा जो लढा आहे हा आमच्या विरोधात नसून तो शासनाविरोधात आहे. त्यामुळे त्यावरती शासन काय तो निर्णय घेईल. आम्ही मध्ये जाऊन आ बेल मुझे मार करण्याची गरज काय. त्यामुळे ओबीसीची जी काम आहे ते शांतपणे चालू आहेत. त्यामुळे आम्ही पण मोर्चा कशासाठी काढू असा सवाल देखील छगन भुजबळ यांनी उपस्थित केला. पुढे लक्ष्मण हाके यांनी जे काही आरोप लावले होते हे सर्व आरोप छगन भुजबळ यांनी फेटाळून लावले व त्यांच्या काही मागण्यांवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केला. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्की आपलं मत या ठिकाणी व्यक्त करा. व्हिडिओ कशी वाटली, आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करून जा. धन्यवाद.